जय गुरु माऊली. विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण न करता एसर मसाला वापरून मस्त चमचमीत आलू गोबी मटार मिक्स भाजी करणार आहे. ज्यांना फ्लावरची भाजी आवडत नाही त्यांनी या पद्धतीने करून बघा. खूप छान भाजी तयार होते. भाजी करण्यासाठी एक बटाटा साल काढून अशा मोठ्या फोडी करून पाण्यात ठेवल्या. एक वाटी ताजे मटार घेतले. एक वाटी फ्लावर अशा हाताने मोठ्या फोडी करून घेतल्या. भाजीचं सर्व साहित्य मी धुवून घेतलं आहे. भाजीसाठी एक वाटण करायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात 9 ते 10 लसूण कड्या, 2 हिरवी मिरची, अद्रक, यामध्ये कोथिंबीरचे कोवळे देठ घेत आहे. याची अशी पेस्ट करून घ्यायची. यासोबतच हा 1 चमचा एसर मसाला घेत आहे. एसर मसाला रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केला आहे. कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घ्यायचं. तेल गरम झालं. मोहरी तडतडली. यामध्ये 1 बारीक कट केलेला कांदा हलकासा रंग बदलेपर्यंत परतायचा. गॅसची फ्लेम लो ठेवायची. 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा. हलकासा रंग बदललेला आहे. यामध्ये अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर पेस्ट परतून घ्यायची आहे. 1 मिनिट परतायची. यामध्ये धने पावडर, जिरे पावडर, हळद, 1 चमचा मिरची पावडर. भाजी किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे मिरची पावडर टाकायची. हे असं परतून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत परतायचं. 1 वाटी ताजे मटार, 1 वाटी फ्लावर, बटाट्याच्या फोडी, हे सर्व मिक्स करायचं. सकाळी टिफिनसाठी झटपट होणारी रेसिपी आहे. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काळा मसाला, सर्व मिक्स करून घ्यायचं. यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी असं तळापासून मिक्स करायचं. सर्व फोडीला एकसारखा मसाला लागायला पाहिजे. गॅसची फ्लेम लो करायची. यावर झाकण ठेवून 5 मिनिट शिजवून घ्यायची. 5 मिनिटानंतर असं तळापासून मिक्स करून घ्या. भाजी आपल्याला किती घट्ट किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे यामध्ये गरम पाणी टाकायचं. 1 चमचा एसूर मसाला. एसूर मसाल्याने भाजी चवीला खूप छान होते आणि रस्सा घट्टसर होतो. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. रेसिपी लाईक करा. यामध्ये आणखी थोडं गरम पाणी टाकत आहे कारण भाजी शिजल्यावर थंड झाल्यावर घट्ट होते. रस्सा भाजीसाठी नेहमी गरम पाणीच वापरायचं. यावर झाकण ठेवायचं. 5-6 मिनिट लो फ्लेमवर भाजी शिजवायची. 5-6 मिनिटानंतर भाजी छान शिजली आहे. यामध्ये कोथिंबीर, यामधील फोडी शिजल्या का बघून घ्या. बटाट्याची फोड शिजलेली आहे. भाजीला रंग छान आला आहे. सोपी रेसिपी आहे. फ्लावर न आवडणारेही आवडीने जेवतील. इतकी स्वादिष्ट भाजी तयार होते. मस्त चमचमीत 1 नंबर भाजी झालेली आहे. या पद्धतीने करून बघा. पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन.